बहुचर्चित छांगूर बाबाशी संबंधित धर्मांतर प्रकरणात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकानं नागपुरात संयुक्त कारवाई केली। नागपुरातल्या पाचपावली परिसरातील आसीनगरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसनं छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात संयुक्तपणे मोठी कारवाई केली। या कारवाईचा एक भाग म्हणून नागपूरच्या पाचपावली परिसरातील आसीनगर येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। प्राथमिक माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीचं नाव ईदुल उल इस्लाम असं आहे, जो आसीनगरचा रहिवासी आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा उत्तर प्रदेशात समोर आलेल्या छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात सह आरोपी आहे आणि प्रकरण उघडकीस आल्यापासून तो फरार होता। राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA न्यायालयानं आरोपी विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं। या वॉरंटच्या आधारे उत्तर प्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसनं नागपूरच्या पाचपावली पोलिसांच्या मदतीनं शनिवारी पहाटे आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं। त्यानंतर UP एटीएस आरोपीला उत्तर प्रदेशला घेऊन गेली। तपास यंत्रणांनी कारवाई दरम्यान अत्यंत गुप्तता आणि सावधगिरी बाळगली होती। या कारवाईची माहिती मिळताच नागपूर शहरात खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे नागपुरात यापूर्वी धर्मांतराशी संबंधित अनेक प्रकरणं समोर आली होती। नागपुरात आरोपीला अटक झाल्यानंतर नागपूर शहरात एक मोठं रॅकेट सक्रिय असल्याची ही चर्चा आहे। तपास यंत्रणा सध्या या प्रकरणातील सर्व बाबी विचारात घेऊन सखोल चौकशी करत आहे। देखिए, जो कार्रवाई हुई है उस कार्रवाई के आधार पे हमने उनको पूरा सपोर्ट किया है और क्योंकि वो केस उनके पास में चल रहा है, उनके इन्वेस्टिगेशन में जो आगे मिला है उसमें एक जो है एक आदमी को हिरासत में लिया है और उनकी कार्रवाई आगे चल रही है उसमें। इनकी जो इन्वेस्टिगेशन, क्योंकि ATS और हमारी पुलिस जो है लोकल पुलिस, इनके साथ में हम उनकी जो इन्फॉर्मेशन है वो शेयर कर रहे हैं, क्योंकि यहाँ से उसकी कुछ इनके जो ट्रेल्स मिले हैं तो वो कर रहे हैं और हमें भी इसके आधार पे जो भी इन्फॉर्मेशन मिलेगी हम लोग भी उस पर कार्रवाई आगे करेंगे।